आई वडील ज्या मुलाला हॉस्टेलवर सोडायला येतात, त्या हॉस्टेलच्या गेटवर रडणाऱ्या त्या मुलाकडे कधी तुम्ही पाहिलंय का? त्याच्या डोळ्यात कधी पाहिलंय का? त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या त्या अश्रूंकडे कधी पाहिलंय का? बरं, ह्या गोष्टी जरी आपल्याला थोड्या तिडक्या आणि तेवढ्यापुरत्या वाटत असल्या की आई वडिलांना सोडून राहण्याची सवय नाही आहे असं म्हणून जरी आपण त्या गोष्टींना सोडून देत असलो तरी त्या नजरेमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. बरं, आज असा विषय का निघाला तर त्यामागे एक कारण आहे जे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. ते रडणारं बाळ, ते घाबरलेले त्याचे डोळे, त्याच्या नजरेतून हे नेहमी जाणवत असतं की तो एका अशा प्रवासासाठी निघालेला असतो की जो प्रवास त्याच्यासाठी अनभिज्ञ असतो, अनोळखी माणसासोबतचा असतो, असुरक्षितही असतो, ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही असा तो प्रवास असतो, त्याचा अंदाजही नसतो. आणि आपली माणसं सोडून, आपण ज्याला कम्फर्ट झोन असंही म्हणतो, तो कम्फर्ट झोन सोडून पुढे जायचं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात, भीती असते आणि काहीतरी होत असतं जे फक्त आणि फक्त त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमधून दिसून येत असतं. आता विषय का निघाला हा तर त्या लोखंडी गेटवर आईवडिलांसाठी रडणारं मूल, सासरी चाललेली मुलगी, हे दोघं कुठंतरी सारखेच वाटतात. दोघांच्या डोळ्यातही सारखंच भय असतं. तीही कुठंतरी अनभिज्ञ वाटेवर चालायला सुरुवात करत असते. अनोळखी माणसं असतात. एक असं घर ज्या घरामध्ये ती लहानची मोठी झाली, एक असं अंगण ज्यामध्ये ती खेळली, बागडली, ते सगळं तिला क्षणात सोडून द्यावं लागतं. आणि तिथं जर ती परत येणार असेल तर तिची फक्त पाहुणी असते, काही काळासाठीची, काही दिवसांसाठीची. आणि मग काय होतं की या वाटेवर चालत असताना त्या लेकराच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतात तेच प्रश्न या सासरी निघालेल्या मुलीच्याही मनात असतात. आई वडिलांना सोडून जाण्याची भीती असते, आपला परिसर सोडून जाण्याची भीती असते, आपलं घर सोडून जाण्याची भीती असते. एका अनोळखी घरामध्ये आपण जाणार आहोत, एका अनोळखी माणसांना आपल्याला आपलंसं करावं लागणार आहे याची भीती असते. परत ती वाट आपल्यासाठी किती सुरक्षित आहे आणि किती असुरक्षित आहे याचा कुठलाही अंदाज नसतो. आणि आपण जसं म्हणतो, आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे एक रीतिरिवाज म्हणून बघत असतो, पण या सगळ्या गोष्टींच्या मागे एक मानसिक संघर्ष असतो. जो त्या रस्त्यावर निघतो त्या व्यक्तीलाच ती गोष्ट माहिती असते. या वाटेत पुढे चालत असताना जर विश्वासाची साथ मिळाली तर कदाचित ही वाट खूप सुंदर होते. पण जर यामध्ये विश्वासाची साथ मिळाली नाही तर कदाचित बऱ्याचशा गोष्टी ह्या तिथेच खुडल्या जातात आणि आयुष्य आलंय वाट्याला म्हणून जगावं लागतं.